आपलं वतन ख्रिस्त येशूमध्ये काय आहे? आपलं वतन मिळवून घेणे याविषयी सध्या आपण बोलत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी एक वतन नेमून ठेवलेलं आहे आणि ते प्रकाशाच्या राज्यात आहे. आणि त्याचबरोबर ह्या आयुष्यात लागणारे सर्व पुरवठा त्या सर्व गोष्टींचं प्रयोजन देखील करून ठेवलेलं आहे. आणि हे प्रयोजन हे वतन प्रकाशाच्या राज्यात आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रकाशात येतो, देवाच्या राज्यात येतो, त्यावेळेस ते प्रयोजन आपल्याला मिळत असतं. आज आपण पाहू की वचनं, देवाने दिलेली वचनं हे आपलं वतन आहेत. कालच्या संदेशात आपण पाहिलं की देवाने आपल्याला जे वतन दिलं ते लेखी स्वरूपात आहे, ते वचनामध्ये आहे. म्हणजे देवाचे वचनं हे आपलं वतन आहे. जसं आपण एखादं शेत, एखादं घर घेतो, त्यावेळेस कागदोपत्री अगोदर ते आपलं होतं, नंतर आपण प्रत्यक्षात त्या घरात राहायला जातो. तसं कागदोपत्री देवाच्या वचनावर विश्वास ठेवल्यावर ते आपलं होतं आणि नंतर आपल्याला त्याचा अनुभव येत असतो. तर आजचा विषय आहे वचनं आपले वतन आहेत. आज आपण पाहू की प्रत्यक्ष रीतीने हे वचन आपण कसे अनुभवू शकतो, कशा रीतीने वचनात लिहिलेल्या आशीर्वादात आपण चालून आपल्या वतनात येऊ शकतो. हे समजण्यासाठी जुन्या करारात एक पुस्तक आहे जे ह्या विषयीचं तत्त्व आणि आत्मिक सत्य आपल्याला सांगतात. आणि ते पुस्तक आहे यहोशुवाचं. आणि म्हणून यहोशुवाचं पुस्तक जर आपण वाचलं तर त्याच्यातून आपल्यालाही दिसून येते की मोशे, परमेश्वराचा सेवक, मरण पावल्यानंतर यहोशुवाने इस्रायल लोकांना वतनाच्या देशात नेलं आणि ते वाटून दिलं. यहोशुवाने आणि त्याच्या लोकांनी काय केलं तेच आपण केलं पाहिजे. ते जर आपण समजलो तर आपणही नव्या करारात आज आपल्या वतनात, आपल्या आशीर्वादात पोहोचू शकतो. आणि म्हणून यहोशुवाचं पुस्तकाचा पहिला अध्याय आणि पहिले 3 वचनं आपण जरा पाहूया. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर परमेश्वराने मोशाचा मदतनीस नूनाचा पुत्र यहोशुवा याला सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. तर उठ, इस्रायल लोकांस जो देश मी देत आहे त्यात या सर्व लोकांसह यार्देन उतरून जा. मी मोशाला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हास दिले आहे. यहोशुवा 1 आणि वचनं 1 ते 3. तर बघा, मोशेच्या मृत्यूनंतर परमेश्वराने ही आज्ञा यहोशुवाला केली. काय करायचं हे त्याला सांगितलं. आता ह्या 3 वचनातून, ह्या शास्त्रभागातून काही महत्त्वाचे पॉईंट, काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की ज्यावेळेस परमेश्वराने यहोशुवाशी बोलायला सुरुवात केली त्यावेळेस त्याने पहिल्याने असं सांगितलं की मोशे माझा सेवक हा आता मरण पावला आहे. आता या ठिकाणी एक आध्यात्मिक तत्त्व आहे आणि ते तत्त्व असं की एखादी गोष्ट मरण पावल्याशिवाय, मेल्याशिवाय नवीन काहीतरी सुरू होत नसतं. जुनं मरण पावल्याशिवाय, जुनं संपल्याशिवाय नवीन काही सुरू होत नसतं. आणि हे आपल्या जीवनात देखील सत्य आहे. मोशे हा इस्रायल लोकांचा एक मोठा नेता असा होऊन गेला ज्याने मिस्र देशाच्या गुलामगिरीतून देवाचे लोक इस्रायल यांना पार आणलं, ज्याच्याद्वारे देवाने अद्भुत चमत्कार केले. त्याचं सामर्थ्य इस्रायल लोकांना आणि मिस्र देशाच्या लोकांना दाखवून दिलं. परंतु मोशेच्या मृत्यूनंतरच हे लोक वतनाच्या देशात जाऊ शकले. देवाच्या लोकांना त्यांचं वतन मिळू शकलं. आणि म्हणून मोशे जरी मरण पावला होता तरी हा एक मोठा आघात, एक अचानक घडलेली घटना नव्हती. परंतु हे आवश्यक होतं. देवाच्या लोकांची जी वाटचाल वतनाच्या देशाकडे होत होती त्याच्यामध्ये मोशाचं मरण ही एक आवश्यकता होती. हेच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनात देखील पाहतो की एखादी गोष्ट मरण पावल्याशिवाय, एखाद्या गोष्टीला आपण नकारल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय नवीन काही सुरू होत नसतं. नवीनात आपण प्रवेश करण्यापूर्वी जुनं ते मरण पावलं पाहिजे. दुसरं तत्त्व, दुसरा धडा हा की देवाने सांगितलं होतं की सर्व इस्रायल लोकांनी
यार्देन करून पार जायचं होतं. म्हणजे एकही माणूस मागं राहणार नव्हता. सर्वांनी देवाच्या वतनात प्रवेश करावं ही देवाची आज्ञा होती, ही देवाची इच्छा होती. आणि म्हणून सर्व लोकांनी यार्देन करून पार करून पलीकडे जाणं, वतनाच्या देशात जाणं हे गरजेचं होतं. आता दुसऱ्या वचनात परमेश्वराने काय म्हटलं बघा. दुसरं वचन बघा. परमेश्वर म्हणतो की इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे किंवा देणार आहे. आणि तिसऱ्या वचनात तो काय म्हणतो बघा. वचन 3 तो म्हणतो की ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. दुसऱ्या वचनात तो म्हणतो की देत आहे किंवा देणार आहे. आणि तिसऱ्या वचनात तो म्हणतो की दिली आहे. ते दोन शब्द जरा अंडरलाईन करा, ते महत्त्वाचे सत्य आहे. ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो मी देत आहे, म्हणजे याचा अर्थ की ते दिलेलं आहे. देव बोलला म्हणजे ते झालं. मग ते काही दिवस लागोत, काही महिने लागोत, आठवडे लागोत. देवाने सांगितलं की अमुक गोष्ट मी तुला दिलेली आहे, मी देत आहे, म्हणजे ते दिल्यासारखेच आहे हे लक्षात घ्या. हा दुसरा धडा, हे दुसरं तत्त्व. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या पॉईंटला इस्रायल लोकांना त्यांच्या वचनाचा देश कागदोपत्री देवाच्या वचनाने मिळालेला होता. कागदावर मिळालेला होता, वचनावर. पण प्रत्यक्षात ते त्या वचनाच्या देशात अजून गेलेले नव्हते. त्यांना अनुभवाने तो मिळालेला नव्हता. तिसरं तत्त्व हे की कागदोपत्री एखादी वस्तू, एखादं घर, शेत, प्रॉपर्टी आपल्याला मिळणे, आपली होणं, आणि प्रत्यक्षात आपण त्या घरात जाऊन राहणं म्हणजे अनुभवणं, याच्यात फरक आहे. तसं देवाच्या एखाद्या वचनावर विश्वास ठेवणं की हे माझ्या बाबतीत होईल आणि प्रत्यक्षात ते घडणं किंवा घडल्याचा अनुभव घेणं, ह्याच्यात फरक असतो. आणि हे प्रत्येक विश्वासाच्या बाबतीत फार महत्त्वाचं आहे. त्या कनान देशामध्ये शत्रू कनानी लोक अजून राहत होते. ते वास्तव्य करून राहत होते. तरी देवाने सांगितलं की मी तुम्हाला तो देश दिलेला आहे. आणि त्यांनी आता विश्वास ठेवून तो काबीज करायचा होता. म्हणजे कायदेशीरपणे किंवा कागदावर ते मिळणं आणि प्रत्यक्षात मिळणं याच्यात फरक असतो. विश्वास ठेवणं एखाद्या वचनावर, एखाद्या प्रार्थना करून एखाद्या गोष्टीसाठी, आणि प्रत्यक्षात ती गोष्ट घडणं याच्यात फरक असतो. आता प्रत्यक्ष इस्रायल लोक त्या वतनाच्या देशात कसे गेले ते आपण पाहू. त्यांचे पहिले 2 यश, पहिले 2 अनुभव हे चमत्काराचे होते. 2 चमत्काराने त्यांनी वतनाच्या देशात प्रवेश केला. पहिला चमत्कार हा झाला की यार्देन नदी दुभागली, जसा तांबडा समुद्र मोशेच्या वेळेस दुभागला होता. आणि कोरड्या भूमीवरून इस्रायल लोक त्या यार्देन नदीतून पार गेले. दुसरा जो चमत्कार देवाने त्यांच्यासाठी केला तो होता यरीहो शहराच्या भिंती या आपोआप कोसळल्या, कोणतेही लढाई न करता. त्यांना सांगितलेलं होतं की 7 दिवस तुम्ही रोज त्याला वेढा घाला, 7 दिवस रोज फेऱ्या मारा. आणि 7व्या दिवशी ते यरीहोच्या भिंती पडल्या, चमत्कार झाला. आणि हे इस्रायल लोक यरीहो शहरात त्यांनी प्रवेश केला. तर सुरुवातीला यश मिळवण्यासाठी देवाने हे 2 चमत्कार होऊ दिले. पण चमत्कार नेहमी होत नसतात. अनेकांना असं वाटतं की रोज नेहमी देवाने चमत्काराने उत्तर दिलं पाहिजे. काही वेळेस देव चमत्काराने उत्तर देतो, आपल्याला उत्तेजन देण्यासाठी, आपला विश्वास वाढण्यासाठी. पण ते उत्तर दिल्यानंतर, चमत्कार घडल्यानंतर आपण विश्वासाने पुढे वाटचाल करायची असते. आपण विश्वासाचं युद्ध लढायचं असतं. रोजच चमत्काराची अपेक्षा करायची नसते. आणि म्हणून चौथं तत्त्व हे की ह्या 2 चमत्कारानंतर, यशानंतर इस्रायल लोकांना लढाई करून, कनानी लोकांविरुद्ध, त्या शत्रूविरुद्ध लढाई करून ते यरीहो शहर आणि तो वतनाचा देश प्राप्त करून घ्यावा लागला. म्हणजे आपोआप त्यांचं झालं नाही. देवाने त्यांना सांगितलं मी तुम्हाला तो दिलेला आहे. पण त्यांना लढाई करावी लागली आणि मग तो देश, ते ठिकाण त्यांचं झालं. तसं आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी विश्वास धरल्यावर विश्वासाची लढाई, विश्वासाने ते वचन धरून राहिलं पाहिजे.
शत्रूशी लढलं पाहिजे आणि मग ते आपलं होतं. कारण परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की ज्या भूमीवर तू पाऊल ठेवशील ती मी तुला दिलेली आहे. त्यांनी विश्वासाने त्या भूमीवर पाऊल ठेवणं, त्या प्रदेशात जाणं महत्त्वाचं होतं. आता हे सर्व आपल्याला याच्यातून धडा आहे नव्या करारामध्ये आज आपल्यासाठी. ही काही फक्त एक कथा, एक गोष्ट, एक ऐतिहासिक घटना नव्हे, तर ह्या गोष्टी आपल्या उत्तेजनासाठी, आपल्या बोधासाठी लिहिलेल्या आहेत. या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक घटनेत ज्या जुन्या करारात शास्त्रात सांगितलेल्या आज आपल्यासाठी धडे आहेत, जे आपल्याला आज लागू आहेत, जे आपण शिकले पाहिजे की आपल्यालाही आपलं वतन मिळवण्यासाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. नेहमी दररोज चमत्कार होतीलच असं नाही. आपण विश्वासाने त्या वचनावर पाऊल ठेवून पुढं गेलं पाहिजे. दुरात्म्यांशी, शत्रूंशी लढलं पाहिजे. आता जुन्या करारामध्ये त्या काळात इस्रायल लोकांना वतन मिळवून देणारा देवाचा निवडलेला माणूस होता यहोशुवा. आता यहोशुवा या शब्दाचा अर्थ इब्री भाषेमध्ये येशू असा आहे. येशू आणि यहोशुवा ह्या शब्दामध्ये साम्य आहे. म्हणजे जुन्या करारामध्ये देवाने यहोशुवाच्या द्वारे त्याचे लोक इस्रायलींना वतनाच्या देशात नेलं आणि नव्या करारामध्ये देवाचा निवडलेला प्रभू येशू याच्याद्वारे तो आपल्याला आपल्या वतनात नेत असतो. जुन्या करारात इस्रायल लोकांचं वतन ही वतनाचा देश किंवा वतनाची भूमी होती. नव्या करारात आपलं वतन हे देवाचे वचन आहेत. ते वचनाच्या देशात गेले तसं आपण वचनाच्या देशात पोहोचलं पाहिजे. ते वचनावर विश्वास ठेवून ते क्लेम केले पाहिजे किंवा त्यावर दावा केला पाहिजे. आता यहोशुवाने इस्रायल लोक जसे त्या वतनाच्या देशात गेले, पोहोचले आणि ते कॅप्चर केलं, ताब्यात करून घेतलं, मिळवलं. हे एक चित्र आहे की आपण आपलं वतन ख्रिस्तामध्ये कसं मिळवून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण प्रभूवर विश्वास ठेवून आपलं तारण होतं, नव्याने जन्म होतो, सैतानाच्या राज्यातून आपण देवाच्या राज्यात येतो, त्यावेळेस कागदोपत्री वचनात जे लिहिलेलं ते सर्व आपलं होतं. हक्काने, कायद्याने, वचनाने. पण प्रत्यक्षात अनुभव यायला वेळ लागत असतो. उदाहरणार्थ पाऊलाने ह्याबद्दल काय सांगितलं आपण पाहू. रोमकरास पत्राच्या 8व्या अध्यायामध्ये पाऊल काय म्हणतो आपण जरा पाहू. रोमकरास पत्र 8 आणि वचन 16 आणि 17 पाऊल असं लिहितो, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाचे लेकरे आहोत. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा आपल्या आत्म्याला खात्री करून देतो. बरेच लोकांनी खात्री नाही आहे, कारण त्यांचं तारण झालेलं नाही. म्हणजे जेव्हा खरंच तारण होईल त्यावेळेस खरंच त्यांना खात्री येईल. देवाचा आत्मा तुमच्या आत्म्याशी, मनाशी खात्री देईल की तुम्ही देवाचे झालेले आहात. हेच पाऊल 16व्या वचनात म्हणतो. 16वं वचन बघा, तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची लेकरे आहोत. आणि जर लेकरं तर अर्थात वारीसही आहोत. म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहोत. आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगतो, तर आपण तसे वारीस आहोत. म्हणजे या ठिकाणी पाऊल म्हणतो की ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाचे वारीस होतो. देवाचं ख्रिस्ताचं जे आहे ते आपलं ख्रिस्ताच्या द्वारे होत असतं. पण केव्हा? त्या ठिकाणी एक अट आहे की जर आपण दुःख भोगले तर. म्हणजे हे जे वतन आहे, हे जे आशीर्वाद आहेत, याच्याबरोबर ख्रिस्ताबरोबर दुःख सहनसुद्धा आहे. लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जर देवाकडं वळलो म्हणजे काहीच प्रॉब्लेम होऊ नयेत, कोणतेही दुःख येऊ नयेत, कधी आजारी पडू नयेत, कोणतेही अडचण येऊ नये. पण तसं नाही. प्रभू येशूने तसं सांगितलं नाही. त्याने उलट सांगितलं की ह्या जगात तुम्हाला बहुत दुःखे होतील, पण धीर धरा, मी या जगावर विजय मिळवलेला आहे. त्याने कधीही सांगितलं नाही. आणि म्हणून जर कोणी सेवक असं सांगत असेल की तुम्ही जर विश्वास ठेवला, बाप्तिस्मा धरला, देवाकडे वळला तर तुमच्या जीवनात कधी प्रॉब्लेम येणार नाही, तर ते चुकीचं, खोटं शिक्षण आहे.
शास्त्र तसं शिकवत नाही, प्रभू येशूने कधी तसं शिकवलं नाही. जोपर्यंत आपण ह्या शापित भूमीत आहोत, जोपर्यंत आपण ह्या पापी जगात आहोत, तोपर्यंत दुःख क्लेश हे येणारच. पण त्याच्याबरोबर आपलं वतन देखील आपल्याला मिळेल हे पाऊल सांगतो. आणि म्हणून जुन्या काळातल्या इस्रायल लोकांचं उदाहरण आपण फॉलो केलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे, जर आपल्याला अनुभवायचं असेल तर. मग प्रश्न असा आहे की जर ते सर्व आपल्यासाठी आहे तर ते कुठं आहे आणि आपल्याला कसं मिळू शकतं? यहोशुआने काय केलं तेच जर आपण केलं तर आपल्यालाही आपलं वतन मिळू शकतं. पहिली गोष्ट हे ध्यानात ठेवले पाहिजे की ते वतन म्हणजे हे वचन आहेत. देवाने जे काही आपल्याला दिलं ते वचनात कागदोपत्री इथं दिलेलं आहे शास्त्रामध्ये. जसं आपण एखादं घर घेतल्यावर कागदोपत्री ते आपलं होतं, नंतर त्या घरात राहायला जातो, तसं अगोदर कागदावर जेव्हा आपण कागदावर अगोदर ती वस्तू ती प्रॉपर्टी आपली होते, नंतर प्रत्यक्षात आपली होते. तसं वचनाने जेव्हा आपण विश्वास धरतो तेव्हा कागदावर किंवा वचनाने ते आपलं होतं, नंतर प्रत्यक्षात आपल्याला त्याचा अनुभव येतो. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तर यहोशुआचे महत्त्वाचे तत्त्व काय की जे आपल्याला आज लागू आहेत? पहिलं तत्त्व हे की देव नेहमीच चमत्कार करणार नाही, पण ज्यावेळेस गरज असेल तो चमत्कार करून आपल्याला उत्तर देईल. म्हणजे काय? म्हणजे हे की चमत्कार नेहमी होत नसतात, गरज असली त्यावेळेस देव चमत्कार करत असतो. दुसरं तत्त्व हे की इस्रायल लोकांसारखं यहोशुआसारखं आपल्याला त्या वतनाच्या देशात गेल्यानंतर आपल्याला शत्रूशी म्हणजे सैतान त्याच्या दुरात्म्यांशी लढा द्यावा लागेल. विश्वासाचा लढा, वचनाने, प्रार्थनेने, विश्वासाने आपल्याला लढाई करावं लागेल. अंधकाराच्या शक्तींसोबत, दुरात्म्यांसोबत. तिसरं तत्त्व, तिसरी गोष्ट ही की जसं त्यांनी त्या भूमीवर पाऊल ठेवलं, ज्या ज्या ठिकाणी ते गेले लढाई करून ते त्यांचं झालं, तसं ज्या ज्या वचनावर आपण विश्वास ठेवतो आणि म्हणतो की हे तुझ्या वचनाप्रमाणे घडून येऊ, ह्या वचनावर मी विश्वास ठेवतो, मग ते आर्थिक समृद्धी असो, शारीरिक आरोग्य असो, पापांची क्षमा असो, सैतानाच्या बंधनातून असो, मुक्ती असो, काही असो, ज्या ज्या वचनावर आपण जसं विश्वासाने पाऊल ठेवतो ते आपलं होत असतं. परंतु त्याच्याचबरोबर हे युद्ध, हे वतन मिळवत असताना दुःख सहनाचा देखील एक भाग आहे की ख्रिस्ताबरोबर दुःख सहन करणं हा एक भाग आहे. म्हणून 17 वचनात पाऊल काय म्हणतो बघा, परत एकदा आपण वाचू. रोमकरास पत्र 8 आणि 17. आणि जर लेकरं तर अर्थात वारीसही आहोत, म्हणजे देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर एकत्रातील वारीस असे आहोत. आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगतो, तर आपण तसे वारस आहोत. आता शेवटी आपल्या जबाबदाऱ्या काय ते आपण पाहूया. 2 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 2 जबाबदाऱ्या आहेत. पहिली जबाबदारी ही की त्या इस्रायल लोकांसारखा आपण विश्वासाची लढाई, विश्वासाने लढा दिला पाहिजे दररोज दैनंदिन जीवनात. लढण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, देवाच्या वचनावर पाऊल ठेवून विश्वास धरून राहिलं पाहिजे. जोपर्यंत ते घडून येत नाही तोपर्यंत आपण माघार घेतली नाही पाहिजे. आणि उद्याच्या संदेशात आपण पाहू की देवाचे सर्व वचने हे आपलं वतन आहे आणि ते सर्व वचनं हे आपल्यासाठी आज उपलब्ध कसे आहेत. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.